माणूस सोडून कुठलंही जनावर दुसऱ्या जनावराचं दूध पित नाही. ह्या ज्या गाया आहेत यांना हार्मोनल इंजेक्शन्स दिलं जातं, अननॅचरल वेनी प्रेग्नंट केलं जातं. हां. सो ते जे बाळ जन्माला येतं त्याला लगेच तिच्यापासून विड्रॉ केलं जातं. ती जे दूध त्या बाळाला पाजणार होते ते जास्त प्रमाणात इंजेक्शन देऊन अजून सिक्रेट करून लॉंग टर्म साठी आपल्यासाठी अवेलेबल केलं जातं. मग आता जास्तीत जास्त पीसीओडी का होतात ते मुलींना पिरियड्स लवकर का येतात आणि ॲट अ टाइम त्याच्यामध्ये 10 वडे किंवा भजी किती फेवरेट आयटम आहे तर मग तो तळा आणि ते तेल नंतर परत वापरू नका. ते का ओके. वापरायचं नाही सर? आपण आयडियली आत्ता माहिती आहे का मी बरेच पेशंटशी बोलते ना, खूप लोक घाण्याची तेलं वापरतात. घाण्याची तेलं खूप कॉस्टली येतात आणि ती तेलं अशा प्रकारे तळून तळून वापरतात. काय उपयोग आहे? जर तुम्ही कच्ची तेलं आणताय आणि कच्ची तेलं का आणायची? त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल चांगलं आहे. गुड कोलेस्ट्रॉल चांगलं असेल तर तुमचं हार्ट हेल्दी राहतं, तुमची ओबेसिटी वाढत नाही, तुमचे लिपिड प्रोफाईल चांगले राहतात, HDL चांगलं राहतं आणि LDL जे आपल्याला घातक आहे ते कमी राहतं. हे नॅचरल घाण्याच्या तेलाचे फायदे. आणि ते गरम केले की त्याची व्हॅल्यू 0 होती सर. त्याच्यामधली बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि म्हणून तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय, तुम्ही ओबेस होताय, तुम्हाला डायबिटीस होतंय, शुगर होतंय, हार्ट अटॅक येतात आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग आता जे मुलं पॅकेटचे फूड्स खातायत त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? सर त्याच्यामध्ये एक प्रकारचा गॅस असतो. तुम्ही ऑब्झर्व केले कुठले पॅकेट्स असे छोटेत नाही, नायट्रोजन गॅस असतो त्याच्यामध्ये. करेक्ट. हाच गॅस फ्रीजमध्ये पण आढळतो. जी लोक फ्रीजमध्ये ठेवतात, कणिक भिजवून ठेव, भाज्या ठेव, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ग्लासचे कंटेनर मिळतात की जेणेकरून तो गॅस त्याच्यामध्ये जात नाही. ही पहिली गोष्ट. सेकंड, फ्रीजमध्ये ठेवूच नाही. वेळ असेल तर आत्ता आणायचं, बनवायचं, संपून टाकायचं. ओके. आणि पॅकेटमध्ये पण तोच गॅस असतो जो आपल्या पोटासाठी हानिकारक आहे. सो अपचनाचे त्रास होणं, कॉन्स्टिपेशन लहान मुलांमध्ये होतं. बिस्किट्स का वाईट हा पदार्थ आहे ना बिस्किट सर, ह्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, बाळ अगदी कुपोषित होतात, पोट साफ होत नाही, बाळ खात नाही आणि खाल्लं तरी अंगाला लागत नाही. आणि आपण म्हणतो वजन नाही वाढवत, वजन नाही वाढत, द्या वरनं टॉनिक, इम्युनिटी खराब, सारखं सारखं आजारी पडणार आहे, उंची वाढणार नाही. मग पॅकेटच्या फूडमुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात सर. मगाशी तुम्ही दुधाचा विषय घेतला की दूध तर नाहीच पिलं पाहिजे, आईचं दूध सोडलं तर दुसरं कुणाचंही दूध नाही पिलं पाहिजे. तर त्याविषयी सांगा ना, एक्झॅक्टली का असं? तर मला सांगा की माणूस सोडून कुठलं जनावर आहे जो आईचं सोडून इतर जनावराचं दूध पितोय? नाहीच. हां, अगदी आपण एक्सेप्शन मांजर म्हणू शकतो, ते पण आपण तिला ते प्रोव्हाइड करतो. ओके. सो माझं असं म्हणणं आहे ना, मी नेहमी होमिओपॅथीचा झेंडा नाही लावत. तुम्ही नैसर्गिक पद्धतीने जगा. निसर्गाने जो प्रोटोकॉल स्वतः सेट केलाय, जो क्लॉक स्वतः सेट केलाय ना, त्या पद्धतीने. एकतर माणूस सोडून कुठलंही जनावर दुसऱ्या जनावराचं दूध पित नाही. हां, ही एक गोष्ट. सेकंड थिंग, पूर्वी लोक दूध प्यायची, म्हणजे आपण कृष्णाच्या स्टोरीज ऐकतो. पण त्यावेळेस सर ज्या गाया होत्या त्या ओरिजिनल गाया होत्या. त्यामध्ये ती एक गाई जी होती ना सर, सिंपल एक्झाम्पल आहे, एक आई जास्तीत जास्त 2 बाळांना 3 बाळांना दूध पाजू शकते. एक गाई जास्तीत जास्त एक कुटुंब, पूर्वी मोठी कुटुंब असायची, 15 व्यक्तींना दूध देऊ शकते. बरोबर. आज मला सांगा एक गाई किती लोकांना दूध देईल? इतकं दूध तिच्याकडनं काढलं जातं. मग ते कसं, याचा कोणी विचार करतंय का सर? याची पूर्ण एक डॉक्युमेंटरी आहे, तुम्ही बघू शकता ती. तर ह्या ज्या गाया आहेत यांना हार्मोनल इंजेक्शन्स दिलं जातं, अननॅचरल वेनी प्रेग्नंट केलं जातं. सो ते जे बाळ जन्माला येतं त्याला लगेच तिच्यापासून विड्रॉ केलं जातं. ती जे दूध त्या बाळाला पाजणार होती ते जास्त प्रमाणात इंजेक्शन देऊन अजून सिक्रेट करून लॉंग टर्म साठी आपल्यासाठी अवेलेबल केलं जातं. त्याशिवाय ते हार्मोन्स. मग आता जास्तीत जास्त पीसीओडी का होतात ते मुलींना, पिरियड्स लवकर का येतात ते बायकांचे पिरियड्स लवकर का जातात ते ओबेसिटी का वाढतीये, अगदी 15 वर्षाची 16 वर्षाची मुलगी धिप्पाड बाईसारखी दिसतीये, बॉडी टेक्स्चर बदलले, इकडे केस येतात ते, इकडे केस येतात ते, इकडचे केस जातात ते. व्हॉट इज दिस? हा सगळा हार्मोनल बॅलन्स बदलतोय, इनबॅलन्स होतोय सगळा. हा सगळा दुधामुळे आहे सर. त्यानंतर मी अजून भेसळीकडे आलेच नाही.
म्हणजे ते पॅकेटचं दूध आहे, त्याला ती क्वालिटी मिळण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं, युरियापासनं सोडापासनं सगळ्या गोष्टी ऍडेडच. करेक्ट करेक्ट. आणि हे सगळं आपण घेतोय. आता उरला प्रश्न कॅल्शियमसाठी घेताय. अरे तुम्ही कधी बघितलंय का रिअलिटीमध्ये जर तुम्हाला पाहिजे तेवढं कॅल्शियम जर दुधामध्ये मिळवायचंय तर तुम्हाला एका दिवसाला 2 लिटर दूध प्यावं लागेल. 2 लिटर. मग तर आपली म्हैसच होईल. एवढं दूध पिल्यानंतर इतके आजार होऊन. तर आपल्याला कॅल्शियमसाठी तेवढ्या कॅल्शियमसाठी एक केळ आपण खाल्लं, एक चमचाभर तीळ आपण खाल्ले आणि साधारण मुठभर फुटाणे खाल्ले, दॅट्स इट सर. तेवढं कॅल्शियम आपल्याला या गोष्टींमध्ये मिळतं. त्याच्यासाठी हे केमिकल युक्त दूध आपल्याला नाही घ्यायचं. ही 3 कारणं आहेत. एक तर अननॅचरल आहे जे दुसऱ्या म्हणजे जनावराचं दूध पिणं, केमिकल युक्त आहे, हार्मोनल इम्बॅलन्स होतंय, स्पिरिच्युअली इमोशनली बघितलं तरी पण दूध चांगलं नाही आहे. सो त्यासाठी दूध घेऊ नये. ओके. आता मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल होत आहेत की फूड पॅकेट्स म्हणतो जे आपण, की आता मॅगी आहे किंवा चिप्स आहेत. मग ह्या गोष्टी मुलं सहज मागतायत आणि पालकही देत आहेत. मग हे दिले पाहिजेत का नाही दिले पाहिजेत, त्याचे काय परिणाम होऊ शकतात? ऍक्च्युअली बट ऑब्वियस सर, सगळ्यांनाच माहिती हे नाही दिले पाहिजे. पण हे डेव्हलप पण ही टेस्ट बड कोण करते? आपणच करतो. म्हणजे मॅगी पहिल्यांदा आपल्याकडनंच आणली जाते घरात आणि इमर्जन्सीला पटकन बनवली जाते. तर मला काय म्हणायचं, तुम्ही फक्त आता सध्या ड्रास्टिकली मुलांकडनं ते तोडायचं म्हटलं ना, नाही होणार. तुम्ही आधी एक टॉपिक घेतला चहा, आपला सुटत नाही तर मुलांचा कधी सुटणार ना ह्या गोष्टी. तर बेसिकली जे नवीन पॅरेंट्स आहेत, म्हणजे जे आता पॅरेंटिंग मध्ये येतात, त्यांना बाळ अजून लहान आहेत, या लोकांनी एक करावं की पहिले स्वतःमध्ये बदल करावे. ऍक्च्युली आपल्याकडे थोडासा एज्युकेशनचा अभाव असल्यामुळे ना सर, पॅरेंटिंगच प्रॉपर नाहीये. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये बिफोर मॅरेज काउन्सिलिंग असतं की आफ्टर मॅरेज तुझ्याकडे काय काय रिस्पॉन्सिबिलिटी येणार. बिफोर पॅरेंटिंग म्हणजे बाळ होण्याच्या आधी पालकत्व शिकवलं जातं की काय काय गोष्टी स्वतः चेंजेस करा. तर माझं असं म्हणणं, पहिले स्वतःला बदला. आधी स्वतःच्या त्या ॲडिक्शन्स कमी करा, स्वतःची मॅगी बंद करा, स्वतःचं पॅकेट फूड बंद करा. मग आपली लहान बाळ आहेत तर या गोष्टी घरामध्ये आणू नका. आता ज्यांच्याकडे आहेत ऑलरेडी बाळ आणि ज्यांना सवय झाली आहे त्यांनी काय करायचं, इनिशियली जर तुम्ही आठवड्यातनं 2दा मॅगी खात असाल तर तिला शिफ्ट करा आठवड्यातनं 1दा. म्हणजे डीमार्ट मध्ये कुठे किराणा भरताना बाबा 4च पॅकेट घ्यायचे आणि एकच करायची. घरामध्ये कितीही जण असो त्यांनी मिळून एकच खायची, फक्त ती पण छोटी वाली मॅगी. एवढा मोठा फॅमिली पॅक आणू नका, ते काही फ्रुट्स नाही घेत डझनभर घ्यायला. बरोबर. तर ती गोष्ट. त्यानंतर हळूहळू तुम्ही त्याला रिप्लेस करा शेवई. सर तुम्हाला आठवतं लहानपणी आपण काय खायचो? शेवया खायचो. हा, किंवा मग तूप आणि शेवई. किती पौष्टिक झालं ते. आता ह्यांना दिलं तर हे नाही खाणार मुलं. मग तुम्ही काय करा, त्या शेवईमध्ये तशा प्रकारचे मसाले टाकून तुम्ही काही दिवस यांना शेवया खायला घाला. पौष्टिक जाईल, ऍटलिस्ट ते खाल्लं जाईल. मग त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की मॅगी शेवया ज्या आहेत त्याचं प्रमाण थोडं थोडं कमी करत त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स ऍड करू शकता, वेगवेगळे. मग ते व्हेजिटेबल्स ऍड करा. अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू या गोष्टी चेंजेस करू शकता. पॅकेट फूड, सर पॅकेट फूड देण्यापेक्षा आपण लहानपणी सणावारांना काय खायचो? कुरडई. सगळ्यात चांगलं आणि तेलकट कुरकुरीत लागणारा पदार्थ म्हणजे किंवा आईला उपवास असेल तर बटाट्याचे वेफर्स. मग हे करा तुम्ही की तेल बारीक गॅसवर तेल गरम करायचं एकदम मंद आचेवर आणि आठवड्यातनं 1दा मुलांना हे तळून द्यायचं. ते तळलं की इमिजिएट संपवायचं, डब्यात भरून ठेवायचं नाही. हा एक पहिली गोष्ट. दुसरी, ज्या तेलामध्ये आपण ते तळले ते तेल फेकून द्यायचं. त्यामध्ये परत वारंवार तळण करायचं नाही किंवा ते परत कशासाठी वापरायचं नाही. कारण या 2च गोष्टींनी बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि जो मुलांमध्ये वारंवार सर्दी खोकला होतो ना, थ्रोट खराब होण्याचे चान्सेस याच्यामुळेच असतात. आणि कधीही काही तेलकट खाल्लं की मुलाला थोडंसं एक अर्धा कप गरम पाणी प्यायला द्या किंवा कुठली गरम गरम भात वरण असं चारा, म्हणजे ते तेलाचे श्राव घशामध्ये राहत नाही. ही एक गोष्ट करू शकता तुम्ही की जेणेकरून पॅकेट फूड कमी होईल. चॉकलेटला रिप्लेसमेंट म्हणून मी तुम्हाला एक सांगते, सिंपल खजूर आणि डिंक. डिंकामध्ये खूप कॅल्शियम आहे, आयर्न आहे, खजूरमध्ये पण गोडही आहेत.
सो मुलांना गोडचं क्रेविंग असतं. हा तर डिंक भाजायचा आहे, तो फुलला की तो क्रश करायचा आणि त्याच्यामध्ये खजूर पण मिक्स करायचा आणि त्याचे ओके छोटे छोटे बॉल बनवायचे. हे इतके ओके सुंदर चॉकलेट्स लागतील ना की मुलं दुसरी चॉकलेट्स मागणारच नाहीत. मग ओके असे ड्रायफ्रुट्सचे चॉकलेट्स करू शकता. वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं, जेवढा वेळ तुम्ही दवाखान्यावर खर्च करताय ना, हा तेवढा वेळ जर तुम्ही किचनमध्ये खर्च केला तर तुम्हाला दवाखान्याचा खर्च, वेळ सगळंच वाचेल. ओके ओके. पण मग आता जे मुलं पॅकेटचे फूड्स खातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? सर त्याच्यामध्ये एक प्रकारचा गॅस असतो. तुम्ही ऑब्झर्व केले, कुठली पॅकेट्स असे छोटे आहेत नाही, हो नायट्रोजन गॅस असतो त्याच्यामध्ये. करेक्ट आहे. हाच गॅस फ्रीजमध्ये पण आढळतो. जी लोक ओके फ्रीजमध्ये ठेवतात, कणिक भिजवून ठेव, भाज्या ठेव, हा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी चांगल्या पॅकेजिंगमध्ये ते ठेवावं. ओके वेगवेगळे ह्याचे ग्लासचे कंटेनर मिळतात की जेणेकरून तो गॅस त्याच्यामध्ये जात नाही. ही ओके पहिली गोष्ट. सेकंड, फ्रीजमध्ये ठेवूच नाही. वेळ असेल तर आत्ता आणायचं, बनवायचं, संपून टाकायचं. ओके. ओके आणि पॅकेटमध्ये पण तोच गॅस असतो जो आपल्या पोटासाठी हानिकारक आहे. सो ओके अपचनाचे त्रास होणं, कॉन्स्टिपेशन लहान मुलांमध्ये होतं. बिस्किट्स का वाईट हा पदार्थ आहे ना बिस्किट सर, ह्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. बाळं अगदी कुपोषित होतात. पोट साफ होत नाही, बाळ खात नाही आणि हा खाल्लं तरी अंगाला लागत नाही. लागत नाही. आणि आपण म्हणतो वजन नाही वाढवत, वजन नाही वाढत, द्या वरनं टॉनिक. इम्युनिटी खराब, सारखं सारखं आजारी पडणारे, उंची करेक्ट आहे. वाढणार नाही. मग हम्म, पॅकेटच्या फूडमुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात सर. ओके शिवाय ते ऑइल कधीचं, कुठलं, काय काय त्याच्यामध्ये तळलेलं आणि ते हा सगळे मसाले लावलेले, यांनी पोटाचे विकार वाढतील. आणि ज्याचं ओके पोट खराब ना सर, त्याची पुढचं हेल्थच खराब पूर्ण. त्याची उंची हा वाढणार नाही, त्याची इम्युनिटी वाढणार नाही, त्याचं वजन वाढणार नाही. आणि हेच कॉमन गोष्टी लहान मुलांमध्ये दिसतात. की मगाशी बोलताना तेल हा एक विषय घेतला की तेल एकदा तळलं की ते फेकून द्यायचं, वापरायचं नाही. राईट. हो. पण आपण आता मार्केटमध्ये रस्त्यावर गेल्यावरती जे स्ट्रीट फूड म्हणतो, हम्म. वडापाव म्हणतो, जो आपल्याकडचा फेमस आहे, तो सतत किती वेळा तळला जात तळलाच असेल, जातो. मग हो त्याचं हो. कसं? नाहीच ना खायचं सर. मग मी तेच सांगते ना, मी माझ्या पेशंट्सला पण हे सांगते. वडा आवडतो का सर? मला पण खूप आवडतो. हा ऍक्च्युली आपल्या पुणेकरांचा तर फेमस विषय फेमस आहे. वडा. करेक्ट. ठीक आहे ना, घरी तुम्ही वड्याचं हे बनवा. घरी अशा मोठ्या फ्लॅट पॅनमध्ये तेल घ्या आणि ॲट अ टाइम त्याच्यामध्ये 10 वडे किंवा भजी, किती फेवरेट आयटम आहे, तर मग तो तळा आणि ते तेल नंतर परत वापरू नका. ते का ओके वापरायचं नाही सर? आपण आयडियली आत्ता माहिती आहे का, मी बरेच पेशंटशी बोलते ना, खूप लोक घाण्याची तेलं वापरतात. घाण्याची तेलं खूप कॉस्टली येतात हा आणि ती तेलं अशा प्रकारे तळून तळून वापरतात. काय उपयोग आहे? जर तुम्ही कच्ची तेलं आणताय, आणि कच्ची तेलं का आणायची? त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल चांगलं आहे. गुड कोलेस्ट्रॉल चांगलं असेल तर तुमचं हार्ट हेल्दी राहतं, करेक्ट आहे. तुमची ओबेसिटी वाढत नाही, तुमचे लिपिड प्रोफाईल चांगले राहतात, HDL चांगलं राहतं आणि LDL जे आपल्याला घातक आहे ते कमी राहतं. हे ओके नॅचरल घाण्याच्या तेलाचे फायदे. आणि ते गरम केले की त्याची व्हॅल्यू 0 होती सर. त्याच्यामधली बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि म्हणून तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय, तुम्ही ओबेज होताय, तुम्हाला डायबिटीस होतंय, शुगर होतंय, हार्ट अटॅक येतात आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही तळून तळून नाही वापरायची. हीट जी आहे ना सर, हीटचा एक ड्रॉबॅक असा आहे, तो प्रत्येक गोष्टीमधलं पोषण तत्व मारून टाकतो, तो कमी करून ओके टाकतो. हाच तुम्ही फिनॉमिना तुमच्या डाळींमध्ये पण वापरू शकता. डाळी जेव्हा खूप शिजतात ना सर, त्यातलं प्रोटीन खूप कमी होतं. भाज्या ओके पण खूप शिजतात ना, तेव्हा त्याच्यामधली न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू 0 होते, बर्न होतं. ओके आयर्न बर्न होतं, विटॅमिन्स बर्न होतात, त्याच्यामधले प्रथिने बर्न होतात. त्यामुळे ते जास्त तापवायचं नाहीये तेल. आणि तापवलं ओके. तर मग ते 0 कॅलरीज झालेलं बॅड कोलेस्ट्रॉलसाठी वारंवार का त्याच्यामध्ये तळायचं? मग बॉईल केलेलं अन्न जास्त चांगलं आहे? हां, म्हणजे फ्राय केल्यापेक्षा बॉईल केलेलं चांगलं. हां. आणि बॉईल पण ना सर, प्रत्येक गोष्ट 50 ते 75% बॉईल करावी. ओके. म्हणजे त्याच्यामधले जे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत ना, तुम्ही बघता जनावरांना डॉक्टर लागतो का? नाही. नाही लागत. काय करतात? पोट खराब झालंय, थोडीशी दुर्वा खाणार, ग्रास खाणार, उलटी काढणार. हां. ओके, ठीक आहे. तर ती लोकं कच्चं खातात ते सर. अँटीऑक्सिडंट किती महागडे अँटीऑक्सिडंट घेतो आपण. काही लोक तर स्किनमध्ये अँटीऑक्सिडंटची इंजेक्शन घेतात. करेक्ट आहे, करेक्ट आहे. कशाला? करेक्ट खा ना आहे. कच्चे पदार्थ. हां. सिंपल, जे पण मिळतंय कच्चं खा. नाहीच कच्चं खात येते तर थोडंसं शिजवा.
मग तुम्ही जितक्या कमी प्रमाणात शिजवणार तितके अँटीऑक्सिडंट तुम्हाला जास्त मिळेल. ओके. म्हणजे आता आपल्याला एक्झॅक्टली कळलंय काय खायचंय, काय नाही खायचं आणि काय कसं खायचंय. ओके. तर आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की समजा लहान मुलं आहे, आजारी आहे आणि त्याला ॲलोपॅथीची काही औषधं सुरू आहेत. हं. मग त्याला जर आपल्याला होमिओपॅथीची औषधं द्यायची आहेत, ओके. तर ती दिली गेली जातील का? नाही, देऊ शकता. डेफिनेटली तुम्ही होमिओपॅथी औषधं ॲलोपॅथिक औषधांबरोबर देऊ शकता. पहिलं कारण का तर दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी. मी जसं हां. सांगितलं मागे, की आम्ही रूटपासनं काम करतो, त्याची इम्युनिटी बिल्डअप करतोय. सो तुम्ही होमिओपॅथिक औषधं देऊ शकता. दोन्ही औषधांमध्ये गॅप ठेवायचा आहे. जसं की ॲलोपॅथिक औषधं जनरली जेवण केल्यानंतर देतात. तर करेक्ट. होमिओपॅथिक औषधं तुम्ही जेवणाच्या आधी देऊ शकता. ओके. आता मी जनरली कसं करते, की जेव्हा तुमची ॲलोपॅथिक औषधं चालू आहेत, सपोज एखाद्या मुलाला बालदमा आहे हां. आणि त्याला सध्या व्हायरल झालेत, तर डॉक्टर काय करतात, त्याचं बालदम्याचा जो काही स्प्रे आहे, इनहेलर आहे ते चालू ठेवतात. करेक्ट. एखादी टॅबलेट चालू असते आणि आत्ता व्हायरलसाठी, तापासाठी मेडिसिन्स दिलं जातं. मग मी हळूहळू तो डोस टेपर करते, की बाबा तापाचं औषध 4 वेळा दिलंय ना, हां. तर तुम्ही तापाचं औषध आत्ता वापरू नका. जर ताप ओके. आलाच तर तापाचं औषध द्या. ओके. सर्दीचं औषध वापरू नका, कारण मला सर्दी सप्रेस करायची नाहीये. जर सर्दी दाबली गेली तर कफ साठणार आहे. त्यामुळे मी ओके. सर्दीचं औषध बंद करते. मग आपण औषध काय देतो, की अँटीबायोटिक्सचा तुमचा डोस आहे, तो जर तुम्ही 3 टाइम देताय, हं. तर तो 2 टाइम करा आज. दुसऱ्या दिवशी तो 1च टाइम द्या आणि ओके. तिसऱ्या दिवशी द्यायचंच नाहीये, फक्त होमिओपॅथी. ओके. आता जी काही दम्यासाठी त्याची औषधं चालू आहेत, जी कंटिन्युअस त्याचा पंप चालू आहे बाबा, हां. रोज एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. तर मग आम्ही त्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी जो 3 महिन्याचा कोर्स देतो, त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यात आम्ही जो त्याचा इनहेलर पंप घेतात मुलं, बालदमा ज्यांना हां, आहे हां. किंवा मोठ्या लोकांना पण आहे हो. तो, तर सकाळ संध्याकाळ. मग त्यांचा 1 टाइमचा पंप आम्ही बंद करतो पहिल्या 15 दिवसात लगेच. ओके. मग 15 दिवस त्यांना सांगतो रात्री तुम्ही पंप वापरायचा आहे. नेक्स्ट 15 दिवसांनी ते जेव्हा फॉलोअपला येतात, तेव्हा त्यांना सांगतो हे SOS. SOS म्हणजे गरज पडली. तुम्हाला जर असं ओके. वाटलं, की मला दम लागतोय तरच वापरायचा. अदरवाईज फक्त आमचे मेडिसिन्स घ्यायचे. ओके. आणि मग अशा पद्धतीने त्यांचं ते औषध बंद केलं जातं. ओके. म्हणजे आता समजा काही लोकं अशी आहेत, की ज्यांना 10-12 वर्ष झालं डायबिटीज आहे, जे इन्सुलिन घेत आहेत, हं. असे पण काही पेशंट्स आहेत. हं. मग त्यांना जर होमिओपॅथी घ्यायचंय, तर मग या लोकांनी काय केलं पाहिजे? या लोकांसाठी आम्ही कसं करतो सर, जर तुम्हाला 10 वर्षापासून डायबिटीज आहे, इन्सुलिनचे इंजेक्शन घेताय, सपोज 10 युनिट घेताय, सेम इनहेलर सारखीच पद्धत आपण वापरतो. पहिल्या महिन्यात आपण औषध कुठलंही टेपर करत नाही. ओके. आणि काही लोक म्हणतात की होमिओपॅथिक डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन करत नाही, असं नाही आहे सर. आता हे सेम केस आम्ही थायरॉइडच्या केसेसमध्येही असंच करतो. आता डायबिटीजच्या केसमध्ये आम्ही प्रत्येक 3 महिन्याला ॲव्हरेज HbA1c करून घेतो. पेशंट आला ओके. की त्याचं HbA1c केलं आहे, हां. सपोज ते 10 आहे आणि तो इन्सुलिनचे 10 युनिट इंजेक्शन पण घेतो, ओके. HbA1c पण 10 आहे. हं. सो पहिल्या महिन्यामध्ये त्याचं इन्सुलिनचं इंजेक्शन लगेच आम्ही बंद करत नाही आणि कमीही करत नाही. फर्स्ट मंथ त्याला ओके. होमिओपॅथिक मेडिसिन्स देतो. सेकंड मंथमध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन 1 युनिटनी कमी केलं जातं. थर्ड मंथमध्ये अजून 1 युनिटनी कमी केलं जातं. म्हणजे 3 महिन्यानंतर त्याचं इन्सुलिनचं इंजेक्शन 8 युनिट झालंय. हं. आम्ही HbA1c तिसऱ्या महिन्यात पुन्हा रिपीट करतो. ओके. फास्टिंग PP या शुगरला कुणीही महत्त्व देऊ नये सर. म्हणजे मी सांगेल, हं. फास्टिंग PP हा डायबिटीज डायग्नोज करायचा क्रायटेरिया नाही आहे. म्हणजे जेवणाआधीची शुगर आणि जेवणानंतरची नंतरची शुगर. शुगर. आपण जे खाल्लंय त्यावरती डिपेंड असते. करेक्ट. तुम्ही केळ खाल्लंय ती थोडीशी जास्त येणार. हां. हां. सो तुम्ही जे खाताय, भात खाताय ती जास्त येणार. तुम्ही हं. कारलं खाल्लंय ती कमी येणार. कमी येणार. सो HbA1c हा एक क्रायटेरिया आहे जो तुमची 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर दाखवतो. ओके. मग ती आम्हाला तिसऱ्या महिन्यात कळली, की त्यानंतर पुन्हा आम्ही प्रत्येक महिन्यात त्याच्या अकॉर्डिंगली टेपर करत राहतो ओके. इन्सुलिन. आणि मग हळूहळू 6 महिन्यांनी 1 वर्षांनी ते इंजेक्शन पूर्ण बंद होतात आणि ओके. फक्त होमिओपॅथिक मेडिसिन्स चालू राहतात. मग त्यामध्येही आम्ही प्रत्येक महिन्याला रिपोर्ट घेऊन हं. तेही हळूहळू होमिओपॅथिक मेडिसिन टेपर करायला सुरुवात करतो. ओके. म्हणजे आम्ही हेही म्हणत नाही की तुम्ही आयुष्यभर आयुष्यभर. होमिओपॅथीवर राहा. ओके. पुढच्या वर्षभरात होमिओपॅथिक मेडिसिनही तुमचे बंद होतात, कारण ओके. तुमच्या बॉडीमध्ये नॅचरल इन्सुलिन सिक्रेशन चालू होतं. ओके. याबरोबर आम्ही तुमचे लाईफस्टाईल चेंजेस पण करतो. तुम्हाला काही पथ्यपाणी देतो, गोड खायचं नाही, एक्सरसाइज, काही प्राणायाम, हां. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आम्ही अशाच प्रकारे थायरॉइड,
बीपीचे मेडिसिन्स आहेत. बीपीचे मेडिसिन डायबिटीसच्या केसेसमध्ये थोडा वेळ लागतो, पण बीपीचे मेडिसिन्स तर विदिन 3 मंथ्स बंद होतात. ओके. कारण दॅट इज मोस्टली रिलेटेड टू स्ट्रेस असतो. सो मानसिक हिस्ट्री पेशंटची घेतल्या गेल्यामुळे ना सर, आम्हाला काही फ्लॉवर मेडिसिन्स पण होमिओपॅथीमध्ये देता येतात, जे मानसिक स्ट्रेसवर खूप छान काम करतात. थायरॉइडच्या केसेसमध्ये अशाच प्रकारे आम्ही प्रॉपर हिस्ट्री घेऊन काही मेडिसिन्स देतो, तो त्यांचा हार्मोनल एक्सिस ठीक करतो. त्यामुळे थायरॉइडचे मेडिसिनही विदिन 3 महिन्यात बंद होतात सर. अगदी थायरोनॉम ही 100 mgची गोळी सुद्धा, माझ्याकडे थायरॉइडच्या सुद्धा 175 केसेस आहेत, ज्यांची थायरोनॉम ही 125 mg वगैरे चालू होती आणि ह्या आम्ही बंद केल्यात. आणि त्या बंद करूनही 10-10 वर्ष झालंय. थायरॉइडची गोळी बंद करूनही पुन्हा थायरॉइड वाढलेलं नाही आहे आणि वजनही वाढलं नाही. सो हे जे मिथ आहे ना की थायरॉइडची गोळी मरेपर्यंत घ्यायची, बीपीची गोळी मरेपर्यंत घ्यायची, किंवा तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येईल, हे खोटं आहे सर. ही भीती आहे जी लोकांना त्या गोळ्या कंटिन्युअसली घेण्यासाठी भाग पाडते. ऍक्च्युली यामागे कारण असं होतं की लोक पथ्य करत नाहीयेत आणि अशा वेळेस ॲलोपॅथीही नाही, होमिओपॅथी नाही आणि पथ्यही नाही, त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली कुठल्या तरी कॉम्प्लिकेशन मध्ये लँड होणार. तर असं नाही करायचं. तुम्हाला व्यवस्थित योग्य मार्गदर्शनाखाली हे डोसेस कमी कमी करून होमिओपॅथीवर शिफ्ट व्हायचे आणि नंतर होमिओपॅथी ही मेडिसिन बंद करायची. ओके. आता मॅडम मला एक सांगा की आता काही आता जे तरुण मुलं आणि मुली आहेत, 20 आणि 25 मधली जी मुलं आहेत, आपण आता असं बघतोय की 40 मध्ये प्रत्येक घरात डायबिटीज, बीपी ह्या प्रत्येक गोष्टीचा एक पेशंट आहेच. मग भविष्यात त्याला स्वतःला किंवा तिला हे आजार होऊ नयेत, तिने आत्ता काय काळजी घेतली पाहिजे? तर या संदर्भात होमिओपॅथीमध्ये काही औषधं किंवा काही ट्रीटमेंट आहे का? सर औषधं आहेत डेफिनेटली होमिओपॅथीमध्ये यासाठी, प्रिव्हेन्शनसाठी. रादर आम्ही तर म्हणू की प्रिव्हेन्शन हेच मेन केलं पाहिजे. कारण एकदा आजार झाला तर तो रिकवर करणं हे खूप डिफिकल्ट टास्क असतं आमच्यासाठी. करेक्ट. आणि त्यामध्ये आपलं वयही वाढत चाललेलं असतं, त्यामुळे बॉडी तेवढी रिस्पॉन्ड करत नाही. तर बेसिकली मी होमिओपॅथीचं नंतर सांगेल. ज्या मेन काही गोष्टी आहेत की आपण काय म्हणतो किंवा आपल्या काळातही आपण सेम केलं असेल 20-25च्या दरम्यान, की माझे काही गोल्स आहेत तेवढे पूर्ण होऊ देत, मग राहू देत, आता मी जाता जाता एक वडापावच खातो, जाऊ दे, आजचा दिवस मी चहावरच काढतो, मला वेळच नाही झाला नाश्ता करायला. ओके. करेक्ट. सो ह्या गोष्टी आपण करतोय, त्यामुळेच तर आजार होत आहे. शिवाय आपण काय म्हणतो, एक्सरसाइज मला आत्ता नाही करायची, नंतर बघू, अजून तर मला काही झालेलं नाही. तर मी सांगेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करेक्ट करायला सुरुवात करूया. की बाबा आज मी सकाळी 1 कप चहा घेतलाय आणि त्याचवर दिवसभर मी ऑफिसमध्ये काम केलंय, हे पहिलं स्टॉप करा सर. चहा जिथे मिळतो त्याच्या शेजारीच केळ पण मिळतं, त्याच्या शेजारीच नारळ पाणी पण मिळतं. सो फक्त आपल्याला चॉईस बदलायची. ओके. की फक्त केळ 2 घेऊन खा, म्हणजे असं काही नाहीये की सगळं कॅरी केलंच पाहिजे. लोकांना आजकाल टिफिन कॅरी होत नाहीयेत, कॅरी करणं डिफिकल्ट जातंय, ट्रॅव्हलिंग आहे, कुणाचं कुठे कुठे पोस्टिंग आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की थोडेसे फुटाणे जवळ ठेवणं, त्यानंतर ड्रायफ्रुट्स जवळ ठेवणं, एखादं फळ जवळ असणं. अगदी काही नाही झालं तर कडधान्याला मोड तर सर असे पाण्यामधनं काढून पण येतात ते, हे थोडेसे जवळ ठेवणं. बरं, हॉटलिंग करायचंय त्यावेळेस थोड्याशा चॉईसेस तुम्ही बदला, की सलाड खा, फ्रूट्स प्लेट खाऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला तेलकट खाण्याऐवजी तुम्ही साऊथ इंडियन फूड खाऊ शकता अशा केसेसमध्ये. बाहेर पनीर खाण्यापेक्षा तुम्ही डाळ खाऊ शकता, रोटी खाण्यापेक्षा तुम्ही चपाती खाऊ शकता. अगदी चपाती जिथे भाकरी अवेलेबल असेल, मी तर म्हणेल फर्स्ट चॉईस भाकरीला द्या, भाकरी खा. ह्या अशा गोष्टी तुम्ही छोटे छोटे मॉडिफिकेशन आहे सर. जसं तुम्ही पॉकेटमध्ये लिपस्टिक कॅरी करता किंवा एखादा व्यक्ती सिगरेट पितो तो लायटर कॅरी करतो, सो तुम्हाला हे फूड इन्ग्रेडियंट कॅरी करायचं, म्हणजे फूडचा प्रश्न संपतो. सेकंड, एक्सरसाइज ना, मला आजकाल दिसतं सगळी लोक फोनवरच. सो माझं असं म्हणणं आहे, जेव्हा पण तुम्ही फोन हातात घेताय आणि कुणाशी बोलताय ना, तर तुम्ही वॉक करा. ओके. फोन हातात आलं की मला वॉक करायचं, मी जेवलेला असो नसो काही असो, मी घरात आहे, मी कुणाशी बोलतोय फोनवर, चालत चालत बोला. बाहेर जाताय चालत चालत. जर तुम्ही कुठे फिरायला जाताय, आजकाल तो एक क्रेज खूप आहे की फिरायला जायचं, वीकेंडला फिरायला जायचं, तर तुम्ही तिकडे ट्रेकिंग करा, गाडी वापरू नका, जास्तीत जास्त चाला. म्हणजे मी म्हणेल ज्यांना नाहीच, IT मधली काही लोक आहेत 5 दिवस अजिबातच कामातनं वेळ नसतो,
मग तुम्ही 2 दिवस फक्त वॉकिंग करा, म्हणजे चाला, फिरा, डान्स करा, खेळा, म्हणजे तुम्ही तुमच्या हॉबीज पण या हेल्दी हॅबिट्समध्ये कन्वर्ट करू शकता. करेक्ट. तिसरी गोष्ट, याच वयात काही सवयी लागतात. स्मोकिंग, ड्रिंकिंग, चहा, रात्री उशिरा जेवणं, करेक्ट, या लावून घेऊ नका. वन्स इन अ वाईल, ब्लू मून मध्ये कधीतरी ही गोष्ट करणे आणि रेग्युलरली ही गोष्ट, किंवा ज्याला माहिती आहे की माझा स्वभाव आहे, मी त्याला अडिक्ट होतो, करूच नका सर. ओके. या गोष्टींपासून लांब. ह्या 3 गोष्टी एक प्रिव्हेन्शन मध्ये तुम्ही खूप चांगला रोल करू शकता. चौथी गोष्ट, कुठलेही केमिकल इन्ग्रेडियंट आपल्यामध्ये जाऊन देऊ नका. अगदी मेडिसिन पासनं, डिओ परफ्यूम पासनं, म्हणजे साधी पॅरासेटेमॉल असो, बाम असो किंवा डिओ असो, या सगळ्या केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करू नका. प्लास्टिक वापरू नका जास्तीत जास्त. हे एक तुम्ही करू शकता. आणि होमिओपॅथीमध्ये काय, तर मी सांगेल की तुम्ही जेव्हा पण आजारी पडता, म्हणजे आपण काय होतं सर, हे सगळं 20-25 मध्ये आपल्याला चालू होतं. मी जसं म्हटलं, आजार एका दिवसाची जर्नी नाही आहे, ती 4-5 वर्षाची जर्नी. कंटिन्युअसली हेडेक होतंय, इग्नोर करू नका. बघा तुमचं बीपी कुठे वाढतंय का. आजकाल सर 40च्या लोकांचे कमी 20-25 लोक पीजी मध्ये बीपीचे पेशंट खूप जास्त आहेत माझ्याकडे. खूप स्ट्रेस आहे, अनिद्रा, झोपच येत नाही, लोक रात्रभर झोपत नाही. कधी काळी नाईट शिफ्टची सवय झाली आणि त्यामुळे आता झोपच नाही. तर ते करा. पॅकेजमध्ये थोडंसं पॅकेज कमी भेटलं तरी चालेल, नाईट शिफ्ट घेऊ नका. ही गोष्ट तुम्ही करू शकता. कंटिन्युअस ऍसिडिटी होतीये, तळ हातापायांची आग होतीये, सारखे विचार येतात, ते स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी पण होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स आहेत. ह्या छोट्या मोठ्या लक्षणांना दुर्लक्ष करू नका. याच्यासाठी खूप एक्सपेन्सेस लागत नाही किंवा खूप वेळ लागत नाही. तुम्ही एखाद्या चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन किंवा आमच्याकडे कन्सल्ट करून होमिओपॅथिक मेडिसिन सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला आम्ही अगदी वर्षभराचं मेडिसिन नाही देत. हार्डली 3 मंथ्स 4 मंथ्सचा कोर्स असतो सर, ज्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी वाढवते. एक अजून प्रॉब्लेम येतोय, सर्रास लोकांना B12 आणि D कमी, तर त्याच्यासाठी आपण सप्लिमेंट खातोय. जिम मध्ये वेगवेगळे सप्लिमेंट दिले जातात, क्रिएटिनिन दिलं जातं, प्रोटीन्स दिलं जातं. मी म्हटलं ना, केमिकल म्हणजे हे सगळं. डायरेक्ट केळ खाणं आणि केळाचं एखादं औषध गोळी खाणं. आता शेवगा चांगला आहे, लोकांनी मोरिंगा पावडरच्या बाटल्या आणल्या. अरे कशाला वाळलेलं खातात ते, सुकलेलं आणा ना, शेवगा चिरा, नुसता बॉईल करायचं सर, 10 मिनिटांनी खायचं, किती वेळ लागणार आहे. तर मग, आणि हे आम्ही तुमच्याकडनं करून घेतो. जेव्हा तुम्ही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात असता, तर आम्ही आमच्या पर्सनलाइज काउन्सिलिंग मध्ये लोकांचे फॉलोअप घेऊन तुम्हाला हे हॅबिट डेव्हलप करतो. आणि एकदा तुम्ही याच्यामध्ये बसला ना, म्हणजे जसं चहाचं ऍडिक्शन होतं तुम्ही बोलला ना, या गोष्टींचंही ऍडिक्शन होतं. की नाही, मला आज काकडी खाल्लीच पाहिजे, मला आज टोमॅटो खाल्लंच पाहिजे, मला सवय एक टोमॅटो खायची. सो या गोष्टी तुमच्या एका पॅटर्न मध्ये लवकरात लवकर बसवा. आणि हे एकदा आलं की मग तुम्हाला फ्युचर मधले बीपी किंवा हार्ट अटॅक, आजकाल किती लोकांमध्ये हे एक दिवसाची जर्नी नाहीये सर. ते तुम्हाला कुठेतरी हाय बीपी कंटिन्युअसली राहतोय, तुम्ही मॉनिटर नाही केलेलं, स्ट्रेस जास्त राहतोय, झोप होत नाहीये, आणि मग कुठेतरी 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला तो हार्ट अटॅक आला. आणि आपण म्हणतो अरे काल माणूस चांगला होता, आज गेला, तो आज नाही गेला. त्याची सुरुवात 4 वर्षापूर्वी झालेली आहे. सो मग हे जे 20-25 मधले युथ आहेत, त्यांनी लवकरात लवकर ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघायला पाहिजेत. काही करेक्शन्स आहेत, नुसतेच रील स्क्रॉल करणं आणि आज सकाळी एक्सरसाइजला गेलो, संध्याकाळी नाही. प्रत्येकाला स्वतःचा बेसिक स्वभाव माहित असतो. म्हणून मी नेहमी म्हणते, होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलायझेशन असतं आणि होलिस्टिक अप्रोच असतो. हे इंडिव्हिज्युअलायझेशन आणि होलिस्टिक म्हणजे काय, अरे एखाद्या व्यक्तीचा चहा नाही सुटत, मग त्याला काय केलं पाहिजे ते आम्ही करतो. मग ते अगदी त्याच्या जेनेटिक कोड स्वभावापासून बदलतो. ती होमिओपॅथिक औषधं आहेत. त्यामुळेच तुमची मानसिक हिस्ट्री, शारीरिक हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री घेतली जाते आणि त्यानुसार औषध दिले जाते. म्हणजे मला वाटतं या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर डेफिनेटली कुठले आजार होणार नाही. डेफिनेटली तुम्हाला कुठले मोठे आजार होणार नाहीत, इव्हन छोटे छोटे व्हायरल इन्फेक्शन होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, हा असा करोना आला ना, असा फ्युचरमध्ये दुसरा कुठला रोग येणारच, आणि आला तर तुम्हाला असे इन्फेक्शन्स पण होणार नाही. आणि फक्त ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर माणूस मरतोच असं काही नाही. खूप लोकांना करोनामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह होती, सिम्पटम्सही नव्हते. करेक्ट. सो तेच मी सांगते की आपली ढाल स्ट्रॉंग करा, आणि ते होमिओपॅथीमध्ये करतो. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये मेडिसिन्स असतात, ह्याचे खूप लॉंग टर्म मध्ये घ्यावे लागत नाही. 3 महिन्याचा शॉर्ट कोर्स असतो,
तेवढा करा, इम्युनिटी चांगली होईल. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून मिळते आणि याचे कुठले साईड इफेक्ट्स पण नाही. आता मला एक सांगा, आपण जे रोज जेवण करतो, ही जी आपली एक काय म्हणतो आपण त्याला, परंपरा म्हणा किंवा एक पिढीगत चालत आलंय की सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा आणि परत रात्री जेवण, तर ही जेवणाची जी स्टाईल आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे, किंवा ही कुठली करेक्ट स्टाईल आहे ज्याच्याने आपल्याला पुढे आजार होणार नाहीत? सर, तुम्ही ग्रंथ वगैरे तर वाचलेच असतात. ओके. ग्रंथामध्ये कुठे नाश्ता हा प्रकार असा होता का? म्हणजे कुठले पूर्वीचे ग्रंथ वाचले तर तिथे नाश्ता वगैरे असा काही प्रकार होता का? नाही, नव्हता. म्हणजे मी माझं काही जोडत नाहीये किंवा माझ्या पाठीचं पण काही जोडत नाही. बेसिकली माझं असं म्हणणं आहे, आपण जिथले आहोत ना तिथले राहा. तुम्हाला जाऊन ॲव्होकाडो घेऊन खायची गरज नाहीये, ड्रॅगन फ्रूट घेऊन खायची. हे लोकांनी सगळं स्वतःचं बनवलेलं आहे. आपण महाराष्ट्रीयन आहे ना, भाकरी खा, दाबून 2 खा, काही प्रॉब्लेम नाही सर. म्हणजे आता आपले जे मावळे होते त्यांची वजन काही कमी होती का? 102, 103, 115 किलोची होती. पण ते मसल मास होतं, ते बोनवेट होतं, ती फॅट नव्हती. अशी ती लोक पण तेल खायची. कशी खायची? चटण्यांवर कच्ची तेल टाकायची. आपण गरम करतो, मी मागे सांगितलं. हा प्रॉब्लेम आहे सर. सो जेवणामध्ये प्रॉब्लेम नाहीये. आपण जे नवीन नवीन पास्ता, मॅगी, बर्गर, पिझ्झा आपलं आहे का सर? नाही, आपलं नाहीच आहे ना. आपलं काय आहे? कांदा, भाजी, भाकर. करेक्ट. हे आपलं आहे ना, एवढंच फक्त करायचंय. मी एक पॉइंट सांगितला, कुठेही नाश्त्याचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये नाही आहे. काय आहे की फलाहार. म्हणजे तुम्ही जे सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स इव्हिनिंगचं, हे जे आहे ना, हे आपलं नाही आहे. हे त्यांचं आहे आणि त्यांना ते सूट होत असेल तर त्यांनी ते करू देत. आपण ते नको करायला. आपण त्याऐवजी फलाहार घ्यावा, हलका आहार घ्यावा त्या दरम्यान. त्या टायमिंगला जर तुम्हाला भूक लागतीये तर ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स इव्हिनिंगचं 4-5 वाजता आणि सकाळी 8-9 वाजता फलाहार घ्या. आणि 2 वेळेस व्यवस्थित पूर्ण अन्न घ्या, ज्यामध्ये सलाड असेल. सलाड म्हणजे काय? कांदा, मुळा, भाकर आणि मराठी माणूस हा जोडलेला आहे. हे सलाड हे नवीन आणलं, पण ठीक आहे, आजकाल लोकांना तेच आवडतं. तर कांदा, मुळा, भाकर म्हणजेच काय घ्यायचंय? सलाड घ्यायचंय. काकडी, गाजर, टमॅटो, मुळा, कुणाला काकडी चालत नसेल टमॅटो घ्या, गाजर घ्या, बीटरूट घ्या, कच्च्या भाज्या घ्या. ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही थोडीशी मेथी कट करून घेऊ शकता. ज्यांना पित्त आहे त्यांनी फक्त कच्ची मेथी नाही खायची. पालक घेऊ शकता, कोथिंबीर घेऊ शकता. हे सगळं म्हणजे तुमची जी प्लेट आहे ना सर, त्याच्यामध्ये 50% भाग ह्या कच्च्या गोष्टींनी भरूते. त्यानंतर आलं स्प्राउट्स. कुठलंही एक कडधान्य रोज भिजवायचं रात्री. जसं आपण रोज जेवण करतो तसं रोज 1 वाटी कडधान्य भिजवायचं, सकाळी मोडला टाकायचं आणि मग पुन्हा दिवसभर ते खायचं. अजून एक मेथ, प्रोटीनसाठी नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे. चूक, अगदी चूक. प्लांट प्रोटीन आणि ॲनिमल, म्हणजे रिसर्च मध्ये हे माझं नाहीये. प्लांट प्रोटीन, ॲनिमल प्रोटीन आणि माणूस. म्हणजे सपोज प्लांटचं विच्छेदन केलं, मायक्रोस्कोप खाली धरलं की त्याचं प्रोटीन कसं दिसतंय. प्राण्याचं विच्छेदन केलं, त्याला मायक्रोस्कोप खाली धरलं, ते प्रोटीन कसं दिसतंय. आणि माणूस जो आहे तो हे केला आणि माणसामधलं प्रोटीन कसं दिसतंय. तर सर ॲनिमल प्रोटीन हे अगदी वेगळं आहे. मॅच काय झालं? प्लांट प्रोटीन आणि ह्युमन प्रोटीन. सो आपल्याला जी गरज आहे ती प्लांट प्रोटीनची आहे. आता लोक म्हणतात प्लांटमध्ये प्रोटीन नाही, प्रोटीन नाही. सर, पूर्वीचे जे राकट मावळे किंवा आता पैलवान आपले, ते काय खायचे? उडीद डाळ, चना डाळ, केळी, ह्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे. डाळी, स्प्राउट्स, ह्यामध्ये खूप सारं प्रोटीन आहे. सोयाबीन, सोया चंक, फुटाणे, हे सगळं खा. त्यासाठी डाळ कम्प्लीट तुमच्या 2 वेळच्या जेवणामध्ये डाळ पाहिजे. तूर डाळ पचत नाही तर मूग डाळ खूप उत्तम. त्यामध्ये पण डाळी ऑर्गॅनिकच्या आणण्यापेक्षा, म्हणजे आता केमिकल आपण म्हणतो की खूप सारे पॉलिश्ड केमिकल नाही, सॉरी, पॉलिश्ड असतं. तर पॉलिश वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक वापरा. ज्यांना ऑर्गॅनिक खूप आता कॉस्टली करून ठेवलं, त्यामुळे ते पॉसिबल होत नाही. सरळ गावाकडच्या छिलक्याची डाळ आपण ज्याला म्हणतो, ज्या जात्यावर दळलेल्या असतात, ज्यांना त्यांचे कव्हरिंग्स असतात, छिलक्याची डाळ, तशा डाळी वापरा. खूप सारं प्रोटीन्स आहेत, टेस्टला पण चांगलं असतं. त्यानंतर व्हेजिटेबल. घरामध्ये 200 ग्रॅम भाजी अन्न बंद करा सर. 200 ग्रॅम भाजी 4 लोकांमध्ये खायची. काय तो पावटा आणि काय ते वालाची शेंग आपल्या वाट्याला येणार आहे.
सो भाज्या कमीत कमी अर्धा किलो आणा 4 लोकांसाठी. सो भाजीची क्वांटिटी वाढवा, म्हणजे मिनरल्स विटॅमिन्स त्याच्यामध्ये येतील. थोड्याशा कच्च्या शिजवा, त्याच्यामध्ये मसाला टाकणं बंद करा. हे ग्रेव्ही हॉटेल्सने आणलं, आपल्याकडे मसाला नव्हता, कांदा टमॅटो डाळी टाकून भाज्या बनायचा ते, आणि भाकरी, दॅट्स इट. राईस हा पूर्वी आपल्याकडे सणावारांना खायला, आता कोकणी लोक राईस खातात, पण ते काय करतात, एकच ग्रेन खातात, म्हणजे त्यांची भाकरी पण तांदळाची आणि त्यांचा खाण्यामध्ये तांदूळच. सो मग तुम्ही असं करा की एकच अन्न खा, संध्याकाळी फक्त राईसच खा, त्यामध्ये पण 20% राईस आणि 80% डाळी आणि 80% भाज्या. अशा प्रकारे तुम्ही राईस लवर असाल तर तुम्ही राईस खाऊ शकता. मग आणि दुसरं ऑप्शन ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, राळं. आता तर फेमस झालं, जे पूर्वी आपण पक्ष्यांना टाकायचं तर बऱ्याच लोकांनी त्यांचे आजार बरे केले राळ्यावर. हे खा तुम्ही मसाल्या भातासारखं बनवून, सगळे भाज्या टाका, वेगवेगळे मसाले टाका, तुम्हाला मॅगी बर्गर खायची गरज नाही पडणार. असं 2 वेळा. आता त्याच्यामध्ये पण टायमिंग आलं, सकाळचं जेवण आलं 12 ते साधारण 11 ते 12ला तुम्ही पूर्ण जेवण करा. त्याच्या आधी फलाहार करा, जर पॉसिबल नसेल तर थोडस 1 तास आधी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. संध्याकाळचं जेवण तुम्ही दिवस मावळण्याच्या आधी 6 ते 7. तर हे खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही तो घेतलेला आहार पचला पाहिजे. आपण 11ला जेवणार किंवा 10ला जेवणार, मग ते पचणार कधी? तर संध्याकाळी 7च्या आधी ते जेवलं पाहिजे, आणि म्हणजे तो मग 10 वाजेपर्यंत पचतो आणि त्यानंतर तुम्ही झोपू शकता. झोपण्याचा पण एक पॅटर्न आहे सर. ॲट एनी कॉस्ट तुम्ही 11च्या आधी झोपलंच पाहिजे, आणि सकाळी 4 नंतर तुम्ही कधी पण उठू शकता, कारण 11 ते 3 हे आपलं लिव्हर काम करतं. सो ॲट एनी कॉस्ट प्रत्येक ऑर्गनचं काम करण्याचं एक स्पेसिफिक टाइम आहे. तर मी हे सांगेल मात्र की रात्री 11च्या आधी झोपा, गाढ झोपेत तुम्ही गेला पाहिजे, कारण त्या दरम्यान तुमचं लिव्हर स्वतःला पूर्ण बॉडी डिटॉक्सिफाय करतं, ज्याच्यावर तुमची हेल्थ डिपेंड आहे दुसऱ्या दिवसाची. सो त्याच्यामुळे सकाळी भले तुम्ही 4 नंतर कधीही उठा, पण रात्री 11 ते 3 ही तुमची गाढ झोप झालीच पाहिजे. मॅडम, जसं आता आयुर्वेदिक म्हणा किंवा ॲलोपॅथी म्हणा, याची खूप वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग होते, वेगवेगळ्या गोळ्या येत आहेत, प्रोडक्ट्स येत आहेत, तसं होमिओपॅथीचं का नाही होते किंवा का मागं आहे होमिओपॅथी या बाबतीत? ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल तर आयुर्वेदाचा जसा जनकच इंडिया आहे, तसं होमिओपॅथीचा जो जन्म झाला तो जर्मनीमध्ये झाला. ही जर्मन बेस्ड सायन्स आहे. बट तुम्हाला विश्वास नाही बसणार, जर्मनमध्ये ह्याच्यावर जेवढा रिसर्च झाला नाही किंवा ती लोक जेवढं हे मेडिसिन वापरत नाही, त्याच्या लाखो पटींनी जास्त रिसर्च इंडियामध्ये झाला, आणि इंडियामध्येच ही पॅथी फ्लरिश झाली आणि इथेच जास्त प्रमाणावर वापरली जाते. मी तुम्हाला पूर्ण पॉडकास्टमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करते, ही एक होलिस्टिक इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट आहे. म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुमची हेड टू टो हिस्ट्री घेते, अगदी तुम्ही कशा प्रकारे बसलायत, काय बोलता आहेत, तुमच्या पूर्वजांना कुठले आजार होते, तुम्हाला पास्टमध्ये कुठले आजार होऊन गेलेत आणि कुठले होतील हे पण होमिओपॅथीमध्ये प्रिडिक्ट होतं. तुमचा एकदा केस स्टडी झाला की आम्ही सांगू शकतो की केस अनालिसिस झालं की तुम्हाला हे आजार फ्युचरमध्ये होऊ शकतात. ओके. सो इतका डीप स्टडी करून हे मेडिसिन दिलं जातं, आणि हे मेडिसिन 3 प्रकारे काम करतं. तुम्ही आत्ता जे एक्झिस्टिंग इलनेस माझ्याकडे घेऊन आलाय तो बरा होतो. सेकंड, तुमच्या पूर्वी ज्या ज्या गोष्टी म्हणजे केमिकलचे मेडिसिन्स खाल्लेत किंवा अँटीबायोटिक्स खाल्लेत किंवा ॲडिक्शन आहे काही किंवा बॅड लाईफस्टाईल आहे, त्यांनी शरीराचं जे जे नुकसान केलंय त्याचं जे भरपाई असते किंवा त्याचं जे ॲडवर्स इफेक्ट बॉडीवर झालेले असतात तेही आम्ही कमी करतो आमच्या मेडिसिनने. थर्ड थिंग, तुम्हाला फ्युचरमध्ये जे मेडिसिन्स फ्युचरमध्ये जे तुम्हाला आजार होणार आहेत, जे तुमच्या जेनेटिक कोडमध्ये आहेत, जसं की डायबेटीज, बीपी, कॅन्सर, तेही तुम्हाला होत नाही. म्हणजे तिकडनंही तुमचं प्रिव्हेन्शन होतं. इतक्या डीप लेवलला हे काम करतं. तिसरी, तुमची इम्युनिटी चांगली असल्यामुळे जे कॉन्टॅजियस इलनेस आहेत, म्हणजे करोना व्हायरस आला किंवा मे बी चला डेंग्यूचे आता सध्या साथ चालू आहे, तसं तुम्हाला तसे आजार होणार नाही. मग विचार करा, जर आम्ही तुम्हाला रूट पासनं बरं केलं तर तुम्हाला मेडिसिन लागणारच नाहीये. पॉइंट कुठे कळलं का? तुम्ही
या आजारांनी पण बरे झालात, तुम्ही फ्युचरमध्ये पण आजारी पडणार नाहीयेत, करेक्ट म्हणजे तुम्हाला मेडिसिन लागणारच नाहीये. करेक्ट आणि बिझनेस कुठल्या गोष्टीचा होतो, खपत कुठल्या गोष्टीची होती जी वारंवार लागते, लागते. बरोबर. बरोबर आहे. प्रत्येक पावसाळ्यात छत्री विकली जाते, करेक्ट. सो प्रत्येक अँटीबायोटिक्स कंटिन्युअसली जातं. आमचे हा. मेडिसिन तसे जास्त लागतच नाही. त्याच्यामध्ये अजून एक की आमचे मेडिसिन खूप सूक्ष्म क्वांटिटीमध्ये काम करतात, त्यामुळे मेडिसिनचं प्रोडक्शन पण तेवढं नाहीये. ओके. जसं बाकी मॉडर्न मेडिसिन आहे हे अगदी 1000 mg 2000 mg पिशव्या भरून लागतं, तसे आमचे मेडिसिन नॅनो पार्टिकल्समध्ये काम करतात. तर अगदी कमीत कमी मेडिसिनमध्ये तुमचे सगळे आजार बरे होऊ शकतात. ओके. म्हणजे आर्सेनिक अल्बम हे करोनाच्या काळात व्हायरलसाठी वापरलं, बट आर्सेनिक अल्बम हेच औषध कॅन्सर पण बरं करतंय, हेच औषध लिव्हर सिरोसिस पण बरं करतंय, हेच औषध तुमचं किडनी स्टोन पण पाडतोय. म्हणजे एक औषध इतके आजार बरं करतंय, त्याच्यात औषध कमी लागतंय, त्याच्यात तुम्हाला आम्ही आजारी पण पडू देणार नाही. सो मग याचा बिझनेस कसा होईल ना सर. सो होमिओपॅथी ही बिझनेसची इंडस्ट्री नाही आहे. ओके. त्यामुळे हे जास्त फ्लरिश झालं नाही किंवा लोकांना हे जास्त डायरेक्टली घेऊन जाऊन मेडिसिन घ्या असा प्रकार ह्याच्यामध्ये झाला नाही सर. मार्केटिंगला वावच नाहीये इथे, कारण आम्ही तुम्हाला आजारीच पडून देणार नाहीये. मग आता होमिओपॅथीमध्ये काही रिसर्च होत आहेत का, किंवा भविष्यात अजून काय गोष्टी येणार आहेत, तर त्याविषयी सांगा ना. होमिओपॅथीमध्ये खूप सारे रिसर्च आता होतात, ते अगदी इंटरनॅशनल लेवलला US मध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये क्लिनिकल ट्रायल्स होतात, लॅबोरेटरी टेस्ट चालू आहेत या मेडिसिन्सवर, आणि तीही लोक या सायन्सचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करतात. इव्हन त्यांचे खूप सारे जे मोठमोठे सायंटिस्ट आहेत ते चांगले बेस्ट होमिओपॅथ आहेत. जे ॲलोपॅथिक फिजिशियन आहेत ते पण होमिओपॅथीचा स्टडी करून होमिओपॅथिक क्लिनिकल प्रॅक्टिस करतात. म्हणजे त्यांना माहीत झालंय की ॲलोपॅथिक मेडिसिनचे जे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते आपण या मेडिसिनमुळे टाळू शकतो. बरीच लोक इंडियामध्ये येऊन ते शिकत आहेत, कारण सगळ्यात जास्त पूर्वीपासनं इंडियामध्ये ही वापरली गेली, त्यामुळे प्रॅक्टिकल स्टडी, केस बेस्ड जो स्टडी आहे तो इंडियामध्ये अवेलेबल आहे. इव्हन भारत सरकारने पण सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च जे आहे हे इंडियामधलं ऑर्गनायझेशन आहे, ते पण खूप वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्स करतंय, जसं की अर्थरायटिस, स्वाईन फ्लू, करोना व्हायरस जेव्हा आला होता, तर याच्या क्लिनिकल ट्रायल्स खूप चांगल्या प्रकारे इंडियामध्ये पण होत आहेत. त्यानंतर एक प्लॅटफॉर्म तयार केलाय इंडियामध्ये की ज्यावर जे आमच्यासारखे फिजिशियन आहेत ज्यांनी वेगवेगळ्या केस स्टडी टेस्टिमोनियल तयार केलेत, त्यांनी त्यांचा क्लिनिकल रिसर्च किंवा जे काही ट्रायल्स आहेत तिकडे सबमिट करायचा, ज्यामुळे त्यांच्याकडे जास्तीत जास्त डाटा अवेलेबल होईल. त्यानंतर तिसरी गोष्ट, आता रिसर्चमध्ये सर एक मिथ पूर्वी होतं की जसं की तुम्हाला ओव्हेरॉन म्हणजे पेन किलर दिलं, त्यामध्ये डायक्लोफिनॅक हे औषध कंटेंट आहे, ते तुमच्या शरीरात गेलं आणि तुमचं पेन कमी झालं, तर देताना पण इथे डायक्लोफिनॅक कंटेंट होतं, तुमच्या शरीरात पण डायक्लोफिनॅक कंटेंट सापडलं. सो मग प्रूव्ह झालं की तुम्हाला डायक्लोफिनॅक या औषधाने बरं केलं, पण ते टेम्पररी. तर पूर्वी होमिओपॅथिक मेडिसिन जे होते ते देताना पण त्यामध्ये काय इन्ग्रेडियंट आहे आणि बॉडीमध्ये गेल्यावर पण ते कशा प्रकारे काम करतं हे प्रूव्ह झालेलं नव्हतं. त्यामुळेच लोक याला प्लासेबो सायन्स म्हणायचे, कारण हे मेडिसिन दिसत पण नाहीये आणि इकडे पण बॉडीमध्ये दिसत नाही. पण सर गेल्या काही वर्षांपूर्वीच हे सिद्ध झालं की ज्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन्स नॅनो पार्टिकल स्टडी केला गेला, ज्याला हाय सेन्सिटिव्हिटी म्हटलं गेलं, त्याच्यामध्ये दिसलं की त्या पोटेन्सीमध्ये पण म्हणजे अगदी 200 पोटेन्सी असो, 1M पोटेन्सी असो, जर आर्सेनिक अल्बम आहे तर ते मेडिसिन त्याच्यामध्ये दिसतंय आणि ते जेव्हा बॉडीमध्ये जातं तेव्हा ते सेल सिग्नलिंग या मेथडनी तुमचा कॅन्सर बरा करतो. म्हणजे आमच्याकडे रिझल्ट होता की आम्ही हा कॅन्सर बरा केलाय, त्या व्यक्तीला कुठलंही इतर मेडिसिन दिलं नाही, तो आमच्या ऑब्झर्वेशन खाली आहे गेले काही वर्ष, म्हणजे त्याचा हा जो कॅन्सर आहे हा होमिओपॅथिक मेडिसिननीच बरा झालाय. हा आमच्याकडे केस स्टडी आहे, पण हे प्रूव्ह होत नव्हतं की त्याच्या बॉडीमध्ये हे मेडिसिन गेलं का, तर ते आता आणि ते कशा प्रकारे काम केलं,
तर हे आता प्रूव्ह झालंय की नॅनो पार्टिकल्स मध्ये हे मेडिसिन काम करतंय. किंवा एक्झॅक्टली ती ट्रीटमेंट किंवा ती प्रोसेस काय आहे एक्झॅक्टली? ते काय करतंय, फॉर एक्झाम्पल अणुरेणूंनी जर वर्ल्ड बनलेलं आहे, पण अणुरेणूंच्या पुढे काहीच दिसत नाही, पण जग तर बनले ना, हे सगळं एक्झिस्ट करतं. याला जर विच्छेदन केलं तर अणुरेणू आहेत. तसंच आपल्या बॉडीमध्ये हे मेडिसिन जेव्हा जातं ते तुमच्या पूर्ण बॉडीच्या इम्युनिटी सिस्टीमवर काम करतं. त्यामध्ये ते सर्च करतं की कुठला कुठला आजार आहे. सो त्याच्यामुळे आमचं एकच औषध तुमचं कॉन्स्टिपेशन पण बरं करतं, तुमचं कॅन्सर पण बरं करतं, तुमचं कुरूप पण बरं करतं. याच्यासाठी आम्हाला वेगवेगळे औषध द्यायची गरज नाही पडत, कारण ते बॉडीमध्ये सेल सिग्नलिंग करून तिथे सांगितलं जातं की कॅन्सर सेल कमी करायचे, इकडे सांगितलं जातं की कुरूप बरं करायचंय, इकडे सांगितलं जातं की कॉन्स्टिपेशन नाही होऊन द्यायचं. हे बॉडी मधली एक स्वतःची शक्ती जागृत करतंय, जे स्वतःला बरं करतं. सो अशा प्रकारे हे जे मेडिसिन आहे ते स्वतःची शक्ती वाढवून स्वतःला बरं करण्याचे सिग्नलिंग देत आहे. इव्हन हे सेल सिग्नलिंग आता प्रूव्ह झालंय. त्यामुळेच आता आमचं सायन्स प्लॅसेबो सायन्स राहिलेलं नाहीये. तुम्ही बघाल काही वर्षात होमिओपॅथी हीच सगळ्यात बेस्ट सायन्स असेल. मला असं वाटतं की तुम्ही एवढं सगळं सांगितलंय, मलाही फक्त साबुदाणाच्या गोळ्याशिवाय मला दुसरं काही माहिती नव्हतं या पॅथीबद्दल. पण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि खूप सारे मिथ्स जे होते ते क्लिअर केले. मला वाटतं ज्या ज्या लोकांनी हा पॉडकास्ट पाहिला आहे त्यांच्याही डोक्यात काही गोष्टी असतील तर ते या पॉडकास्टमुळे नक्कीच जातील. आणि जे कोणी ॲलोपॅथीकडे असतील त्यांनी होमिओपॅथीकडे यायला हरकत नाहीये, कारण इथे आजार हा मुळापासून जातोय हे आपल्याला मॅडमने सांगितलेलं आहे. मला वाटतं खूप वेळ झालाय, आता थांबूयात. मॅडम तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या मलाही माहीत नव्हत्या किंवा लोकांनाही माहीत नव्हत्या या गोष्टी तुम्ही तर सांगितल्यात. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर. तुम्ही पण हा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला. बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नसतात, कुठेतरी काहीतरी मिथ्स ऐकलेले असतात आणि त्यावर गोष्टी चालू असतात. सो लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. मी माझ्या परीने चांगला प्रयत्न केलाय की या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून. येस, थँक्यू मॅडम. तुमचे खूप खूप आभार. आणि मला वाटतं आता आपण थांबूयात. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.